सस्नेह नमस्कार. भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सामाजिक आणि जनमानसांच्या सभोवताचा खबरनामा पोहोचवण्याचं आमचं हे एक विचार मंच. मित्रांनो, आपण जाणतो की जागतिक वसुंधरा दिवस म्हणजे 22 एप्रिल आणि या दिवशी निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंच छत्री तलाव अमरावती येथे या ग्रुपच्या संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून मेंबर्स एकत्र आले आणि वृक्षारोपणासोबतच स्वर सूर तालाने या निसर्गाला सृष्टीला आनंदसुद्धा प्रदान करण्यात आला. राहू दे, त्याला थोडं मुरू द्या. हा, तुमचा फोटो काढला सर. थँक्यू. चला घ्या. सर, तुम्ही व्हा ना तिकडे. क्या बात है. बढ़िया.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे निसर्ग आणि नाद ब्रह्म किंवा सूर स्वर असा संयोग या वसुंधरा दिनाला जुळून आला. NSCच्या मेंबर्सनी सुंदर कविता सुद्धा निसर्ग प्रेमींसाठी खास वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला केल्या आणि ग्रुपवर शेअर केल्या. भारत कला दर्पण आणि भारत समाज दर्पणच्या वतीने NSCचा या ग्रुपच्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा. आनंद, ही संस्कृती, ही परंपरा, हा वारसा हा माणसाच्या जीवनाला खरंच एक नवीन आयाम देत असतो. आणि NSC निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून म्हणजे ही खूप मोठी चळवळच आहे असं म्हणायला हरकत नाही. सांस्कृतिक ग्रुप किंवा एखादा कल्चरल ग्रुप असणं आणि एखादी चळवळ असणं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ITIचा पूर्ण ग्रुप जेव्हा पण मी भोजराज सरांकडे बघतो किंवा सुरेश सरांकडे बघतो, मानकर सरांकडे बघतो, किंवा पूर्ण टीम ती अमरावतीतल्या लोकांना घेऊन, त्यांच्या सोबत घेऊन, या निसर्गाला सोबत घेऊन चालते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार काही 1920च्या गोष्टी असतात, पण त्या कशा कॅटर करायच्या आणि त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन कसं चालायचं, मला असं वाटतं की या टीमकडनं खरंच शिकायला पाहिजे. NSC ऑलवेज इज दे आर रॉकिंग ॲक्च्युली. आणि आम्हाला दर संडेला थोडंसं काही कारणामुळे नाही होऊ शक्य, पण म्हणून मग म्हटलं की नाही तर आपण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा या यांच्यासोबत बेसिकली निसर्गासोबत NSC सोबत राहणं ही महामाची काळाची ॲक्च्युली गरज आहे. कारण याच्यापासून जो आनंद मिळतो, जे सुख मिळतं, जे समाधान मिळतं, जे मनाची शांती मिळते, मला असं वाटतं ते पैशांमुळे, तुमच्या पदामुळे किंवा कुठल्याच गोष्टीमुळे कदाचितच मिळेल. तर ही जी एक सृष्टीची देणगी आहे ती या प्लॅटफॉर्मच्या, या मंचाच्या माध्यमातून अशीच अबाधित